नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रावर मी सतीश यशवंते पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तरी आज हळदीचे बीट सुरू होण्या अगोदर वायदा बाजार म्हणजे NCDX-वर हळदीचे बाजारभाव 900 रुपयांनी घसरलेले आहेत। तर बीटामध्ये आज साधारण मागच्या बीटापेक्षा 800 ते 1200 रुपये नुसार हळदीच्या क्वालिटीनुसार आज कमीमध्ये हळद विकली आहे। तरी अशाच प्रकारे व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर पाहूया आता मालाच्या क्वालिटीनुसार हळदीचे बाजारभाव। अशा प्रकारे मोकळा ढीग टाकून मोंड्यामध्ये हळदीचे लिलाव होत असतात। पाहू शकता सकाळी 7 वाजल्यापासून आलेली आवक आहे। सर्व शेतकरी बांधवांनी माल खुलाडा हा बंडा पाहूया। 13,800 रुपये ही काडी विकली आहे। 49 कट्ट्याचा लाट आहे। 13,800 रुपये। आपल्याला आपल्या मालाचा भाव या व्हिडिओमधून अंदाज लावता येईल। 13,405 रुपये हा 38 कट्ट्याचा हळदीचा बंडा आहे। पाहू शकता मालाची क्वालिटी। आज वसमतच्या बीटामध्ये हे भाव भेटलेले आहेत। त्यानंतर हा दुसरा एक बंडा आहे। 13,650 रुपये 29 कट्ट्याचा हा लाट आहे। चांगल्या क्वालिटीचा बंडा आहे। 13,900 रुपये 21 कट्टे काडी आहे। साधारण मीडियम क्वालिटी आहे, बारीक साईज। 13,900 रुपयामध्ये आज ही काडीचा लिलाव झालेला आहे। 21 कट्ट्याचा लाट आहे। 13,500 रुपये 10 कट्टेचा बंडा आहे। हा माल पाहू शकता। 13,500 रुपये। 13,475 रुपयामध्ये हा बंडा विकलेला आहे। साधारण 1-2% हळदीला थोडी माउचर असल्यामुळे बुरशी लागलेली आहे। 13,555 मध्ये हा 52 कट्टे बंडा विकलेला आहे। मालाची क्वालिटी पाहू शकता। 13,555 रुपये 52 कट्ट्याचा लॉट आहे। 15,000 रुपये आज ही काडी विकलेली आहे। 14,300 रुपये हा बंडा। 14,300 रुपये आजचा सर्वोच्च बंड्याचा भाव आहे। बंड्याची क्वालिटी पाहू शकता। त्यानंतर 14,000 हा एक बंडा विकलेला आहे। पाहू शकता चांगल्या क्वालिटीचा बंडा आहे। 14,000 रुपये। साधारणपणे आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये 13,000 पासून वरी 15,000 पर्यंत हळदीची बीट झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, हळद विकताना आपल्या मालाच्या क्वालिटीनुसार 500 ते 1000 रुपये हळदीच्या भावामध्ये फरक पडू शकतो। तर या व्हिडिओमध्ये बघलेल्या क्वालिटीनुसार आपल्याला आपल्या हळदीची भावाचा एक अंदाज घेण्यासाठी मदत होईल। संपूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।